इयत्ता 10वी कुमार भारती. पाठ 10. आप्पांचं पत्र. अरविंद जगताप 1977. प्रसिद्ध कवी, गीतकार आणि पटकथा लेखक. सिनेमा, कला, साहित्य आणि दूरदर्शन या क्षेत्रांसाठीचे त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. तसेच त्यांची हृदयस्पर्शी लेखनशैली प्रसिद्ध आहे. विविध सामाजिक व संवेदनशील विषयांवर लेखन करून जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न ते लेखनाच्या माध्यमातून करत आहेत. मराठी व हिंदी चित्रपट, मालिका यासाठीही त्यांनी लेखन केले आहे. मराठीतील चला हवा येऊ द्या या लोकप्रिय मालिकेतील पोस्टमन काकांच्या पत्रांच्या माध्यमातून त्यांचे लेखन सर्व महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचले आहे. त्यांचे पत्रास कारण की हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. विविध वृत्तपत्रे व नियतकालिके यातूनही त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. त्यांच्या सर्वोत्कृष्ट गीतांसाठी राज्य शासनाचा सन 2012चा पुरस्कार, सह्याद्री सन्मान पुरस्कार, व्ही शांताराम पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. भ्रमणध्वनी किंवा मोबाईल व SMS च्या दुनियेत हरवत चाललेला जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पत्ररूप संवाद. प्रस्तुत पाठातील पत्राद्वारे पुन्हा एकदा पत्ररूप संवादाचे वेगळेपण तुमच्या लक्षात यावे, हा या पाठामागील उद्देश आहे. प्रस्तुत पाठातून किंवा पत्रातून शाळेतील शिपाई काका तुमच्याशी मन मोकळे हितगुज करत आहेत. मित्रांनो, शालेय वातावरणात तुम्ही अनेक वर्ष राहत आहात. शाळेतील सर्व वस्तू, व्यक्ती तुमच्या आवडीच्या असतात. शाळेतील शिपाई काका हे देखील तुमच्यासाठी अत्यंत आवडीचे आणि जिव्हाळ्याचे असतात. कोणतेही काम श्रेष्ठ, कनिष्ठ नसून कामाचा दर्जा हा आपल्या प्रामाणिकपणे काम करण्यावर अवलंबून असतो. म्हणूनच मोठे व्हा. मिळालेले काम मनापासून आवडीने करा. कामामध्ये यश मिळवण्यासाठी मनापासून कष्ट करा. यश तुम्हाला हमखास मिळेल अशा संदेशपर शुभेच्छा पत्राच्या रूपाने ते तुम्हा सर्वांना देत आहेत. मित्रांनो, शालेय वातावरणात तुम्ही अनेक वर्ष राहत आहात. शाळेतील सर्व वस्तू, व्यक्ती तुमच्या आवडीच्या असतात. शाळेतील शिपाई काका हे देखील तुमच्यासाठी अत्यंत आवडीचे आणि जिव्हाळ्याचे असतात. कोणतेही काम श्रेष्ठ, कनिष्ठ नसून कामाचा दर्जा हा आपल्या प्रामाणिकपणे काम करण्यावर अवलंबून असतो. म्हणूनच मोठे व्हा. मिळालेले काम मनापासून आवडीने करा. कामामध्ये यश मिळवण्यासाठी मनापासून कष्ट करा. यश तुम्हाला हमखास मिळेल अशा संदेशपर शुभेच्छा पत्राच्या रूपाने ते तुम्हा सर्वांना देत आहेत. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याशी खूप वर्षापासून बोलायचं होतं, पण राहून जायचं. घाबरू नका, मी कोणी उपदेश करणारा माणूस नाही. मी तुमच्या शाळेतील शिपाई, आप्पा. शाळेत तुम्ही एवढे घाईत असता की कधी बोलायची संधीच मिळत नाही, म्हणून हे पत्र. तुमच्या अभ्यासाविषयी मला काही सांगायचं नाही. मीच कधी कधी तुमचे शिक्षक जे शिकवत असतात ते खिडकीतून ऐकत असतो, कान देऊन. हे सगळं लहानपणी राहून गेलं. घरची परिस्थिती नव्हती पूर्ण वेळ शाळेत बसून राहण्यासारखी. पण तुम्ही सुदैवी आहात. रोज नवीन नवीन गोष्टी कानांवर पडतात. खरं सांगू का, मला अधूनमधून शाळेत येणारे तुमचे पालकच जास्त चिंतेत दिसतात. पण तुम्ही उगीच चिंता करू नका. चिंतेने फक्त कपाळावरच्या आठ्या वाढतात, मार्क्स वाढत नाहीत. असो, पत्र लिहिण्याचं कारण एवढंच आहे की पुढच्या वर्षी तुम्ही शाळा संपवून कॉलेजमध्ये जाणार. आयुष्यात काय व्हायचं याचा निर्णय घ्यायची वेळ तुमच्यावर येणार. म्हणून एक आठवण करून देतो. दरवर्षी आपल्या शाळेत शिक्षक दिन साजरा होतो. त्यात प्रत्येकाला मुख्याध्यापक तरी व्हायचं असतं, नाहीतर शिक्षक तरी. पण शिपाई व्हायची इच्छा फार कमी मुलांची असते. तुम्ही शिपाई व्हायलाच पाहिजे असं नाही, पण शिपाई होऊन सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं. आपण कौतुकास पात्र होऊ शकतो. या गोष्टीवर तुमचा विश्वास नाही का? मला एकच गोष्ट माहीत आहे,
कोणतंही काम केलं तरी ते असं करायचं की लोकांनी नाव घेतलं पाहिजे. काम छोटं नसतं. आता चार्जरच बघा. चार्जर नसला तर मोबाईलचा काही उपयोग आहे का? डॉक्टर एवढीच नर्स पण महत्वाची असते. तुम्ही बघा, क्रिकेटचा कॅप्टन विराट कोहली असो किंवा धोनी, त्याला मैदानावरच्या खेळपट्टीची काळजी घेणाऱ्याचं महत्व जास्त असतं. कारण सामन्याचा निर्णय ठरवण्यात खेळपट्टीचा खूप मोठा वाटा असतो. समुद्र किनारी वाळूत शिल्प बनवणारे ओरिसाचे सुदर्शन पटनायक पूर्ण देशात प्रसिद्ध आहेत. लग्नाच्या मांडवात बसून खूप लोक सनई वाजवताना दिसतात. पण बिस्मिल्ला खान सनई एवढ्या मन लावून वाजवायचे की त्यामुळे ते जगभर लोकप्रिय झाले. तुम्ही कोणती गोष्ट करता हे महत्वाचं नाही, तर तुम्ही ती गोष्ट किती मन लावून करता हे जास्त महत्वाचं आहे. हे मला पटलंय, म्हणून आपल्या ग्रंथालयात एकाही पुस्तकावर तुम्हाला धूळ दिसणार नाही, कारण मी तिथे काम करतो. तुम्ही असंच काही काम करा असं म्हणणं नाही माझं, पण तुम्ही जे कराल ते जगात सर्वोत्तम असलं पाहिजे असं मला वाटतं. मला माहितीये तुम्हाला सगळ्यांना डॉक्टर नाहीतर इंजिनियर व्हायचंय, पण कधी कधी मला वाटतं की सगळेच डॉक्टर झाले तर पेशंट कोण उरणार जगात? का सगळेच एकमेकांना इंजेक्शन देत बसणार? पर्याय नाही म्हणून दुसरं काहीतरी काम करतात खूप जण, पण तुम्ही काहीतरी वेगळं केलं पाहिजे असं मला वाटतं. मी तुम्हाला फुलपाखरांच्या मागे पळताना पाहिलंय. तुमच्यापैकी एखाद्याने तरी फुलपाखरांच्या सुंदर आयुष्याचा अभ्यास केला पाहिजे. तुमच्या वर्गाच्या बाहेर मधमाशांचं मोहोळ होतं म्हणून खूप दिवस खिडकी बंद होती, पण आता खिडकी उघडा. त्या मधमाशा नीट बघा. त्या जसं पोळं बनवतात ना, तसं परफेक्ट घर सुद्धा बनवू शकत नाही आपण. त्या किती कष्ट करून मध गोळा करतात हे बघितलं तरी तुम्हाला कष्टाची किंमत आणि गंमत पण कळेल. मुंबईत एक माणूस असा आहे जो दर आठवड्याला लोकांच्या घरी जातो, ओळख नसली तरी, आणि करतो काय तर फक्त लोकांच्या घरी बेसिनचा बाथरूमचा नळ गळत तर नाही ना हे तपासतो. त्याच्या एकट्याच्या कामामुळे गेल्या काही वर्षात लाखो लिटर पाणी वाचलंय, जे नळ खराब असल्यामुळे वाया जायचं. पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दुःखी माणसाच्या डोळ्यातलं पाणी पुसण्या एवढंच महत्वाचं काम आहे. एका मुलानं आपल्या वाढदिवसाचे पैसे वाचवून ठेवले आणि काय केलं माहितीये? झोपडपट्टीमधल्या मुलांना नाल्यावरून एका तुटक्या लाकडी पुलावरून जावं लागायचं. त्याने आपल्या वाढदिवसाच्या पैशातून त्या मुलांसाठी पक्का पूल बनवण्यासाठी आपले पैसे दिले. असं आपल्या भोवती करण्यासारखं खूप आहे. एका माणसानं 10 झाडं जरी लावली तरी या देशाचं चित्र बदलून जाईल. जगातला सगळ्यात जास्त निसर्ग संपन्न देश होईल भारत. कारण आपल्या देशाची लोकसंख्या 125 कोटीपेक्षा जास्त आहे. गुणिले 10 झाडं, विचार करा. अडचण अशी आहे की आपल्याला आता कार्टून्सची नावं जास्त पाठ आहेत, पण झाडांची नावं विचारली तर 10 झाडं सुद्धा माहीत नसतात. तेच पक्ष्यांच्या बाबतीत. कावळा, कबूतर, चिमणी आणि गरुड अशी काही नावं सोडली तर आसपासचे पक्षी सुद्धा ओळखता येत नाहीत. फुलं सुद्धा 5-7च पाठ असतात. पुस्तकातल्या पानात डोक्याचं खाद्य असतं, झाडाच्या पानात झाड जगवण्याचं बळ असतं. दोन्ही पानं महत्वाची असतात. दोन्ही पण बघितली पाहिजेत प्रेमानं. माणसं कितीही मोठी झाली तरी त्यांची सावली कुणाला कामी येत नाही, पण झाडं मोठी झाली तर कित्येक पिढ्यांना त्यांची सावली उपयोगी असते. तुमच्या घरापुढे कोणती गाडी आहे याच्यापेक्षा तुमच्या घराभोवती किती झाडी आहे हे जास्त महत्वाचं आहे. तुम्ही किती श्रीमंत आहात हे दाखवायचं असेल तर गाडी आवश्यक आहे, पण तुमचा देश किती श्रीमंत आहे हे दाखवायचं असेल तर झाडी खूप आवश्यक आहे. झाडांचा वेळ असणारी लाखो मुलं गरजेची आहेत. खूप पैसे कमवायचे आणि निसर्ग बघायला दुसऱ्या देशात जायचं स्वप्न असतं लोकांचं, पण आपल्या देशातला निसर्ग समृद्ध करणारी माणसं हवीत. तुमच्यापैकी खूप जण परदेशात जाणार आहात.
तुमच्यापैकी एक जण तरी सवाई गंधर्व महोत्सवात गाताना दिसलं पाहिजे. परीक्षेत पहिले आलात तर शाळेच्या भिंतीवर तुमचं नाव असेल. पण तुमच्यापैकी एकाने तरी लिहिलेलं पुस्तक आपल्या शाळेच्या ग्रंथालयात दिसलं पाहिजे. तुम्ही जगातल्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाणार आहात, पण तुमच्यापैकी एकाच्या तरी शेतात हुरडा खायला यायचंय मला. आपल्या पूर्वजांनी वेरूळ अजिंठा बनवलंय. जगभरचे लोक बघायला येतात. तुम्ही असंच नवीन काहीतरी भव्य दिव्य बनवून दाखवाल याची मला खात्री आहे. मी एवढं सगळं सांगितलं कारण मी तुम्हाला खूप जवळून पाहिलंय. तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला वर्गात शिस्तीत बसलेलं बघितलंय. पण मी तुम्हाला मैदानात मनसोक्त गोंधळ घालताना बघितलंय. तुमचा गोंधळ बघून सगळे म्हणायचे, अशी पोरं आम्ही कुठं पाहिली नाहीत. पण मला राग आला नाही. तुम्ही मोठे झाल्यावर जग म्हणायला पाहिजे की अशी पोरं आम्ही कुठं पाहिली नाहीत. मला आनंद होईल. फक्त तुम्ही आता आहात तसेच आनंदी राहा. जग विचारेल तुम्हाला, शाळेत तुम्हाला किती गुण मिळाले. पण मी सांगेन जगाला, तुम्ही किती गुणी आहात. मी तुम्हाला वर्गाबाहेर पाहिलंय दंगामस्ती करताना, मैदानावर, स्नेहसंमेलनात, हॉस्टेलवर. असेच मनसोक्त जगा. हे क्षण पुन्हा मिळवता येणार नाहीत. हे गुण पुन्हा मिळवता येणार नाहीत. माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना 10वीत किती गुण होते कुणाला माहीत नसतं. पण ते किती आदर्श व्यक्ती होते हे सगळ्या जगाला माहीत आहे. तुम्ही आयुष्य कसं जगता हे महत्वाचं आहे. तुम्ही जगाकडे कसं बघता हे महत्वाचं आहे. 10वीत कुणाचे गुण जास्त असणार, कुणाचे कमी असणार. पण आयुष्यात तुम्ही जे काही कराल त्यात तुमच्यासारखेच तुम्ही असणार. मला विश्वास आहे. खूप खूप शुभेच्छा. तुमचाच आप्पा.